नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील तिसरे स्थूल वाचन जगणं कॅक्टसचं हे अभ्यासणार आहोत. या स्थूल वाचनाचे लेखक आहेत वसंत शिरवाडकर. जगणं कॅक्टसचं या स्थूल वाचनाचे लेखक आहेत वसंत शिरवाडकर. सर्वप्रथम आपण लेखक वसंत शिरवाडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. प्रसिद्ध लेखक व साहित्यिक. त्यांचे विविध मासिकांतून वनस्पतींविषयक लेखन प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेश म्हणजे प्रचंड उष्णता व कोरडेपणा असणारा, तसेच रेताड आणि पाण्याचे दुर्भिक्ष असणारा प्रदेश. वाळवंटी प्रदेशातील कॅक्टस ही काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती, त्या प्रदेशातील इतर वनस्पतींचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख वनस्पती आहे. याबद्दलची माहिती लेखकांनी आपल्याला या स्थूल वाचनामध्ये दिलेली आहे. जगणं कॅक्टसचं या स्थूल वाचनाचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. वाळवंटी प्रदेशात कमी पाण्यावर जगणारी एक काटेरी वनस्पती म्हणजे कॅक्टस, ज्याला आपण मराठीमध्ये निवडुंग असं म्हणतो. या वनस्पतीची सर्वांगीण वैशिष्ट्ये व त्यांची जीवट क्षमता यांचे तपशीलवार विश्लेषण या पाठात लेखकांनी सुबोध शब्दात केलेले आहे. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रस्तुत पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या कॅक्टस म्हणजेच निवडुंग या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता यांचे सूक्ष्म वर्णन केलेले आहे. वाळवंटी प्रदेश म्हणजे ठणठणीत कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन. आता या तीन गोष्टी जेथे एकत्र येतात तेथे जीवन कसे फुलणार? पण निसर्ग हा मोठा जादूगार आहे. वाळवंटी प्रदेशातही खास तेथील अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती आहेत आणि या वनस्पतींवर जगणारे प्राणी आहेत. पाण्याखेरीज वनस्पती व प्राणी जगू शकत नाहीत ते तर खरेच, पण वाळवंटी प्रदेशांना थोडेसे का होईना पाणी मिळते आणि निसर्गाची बहादुरी अशी की या थोड्याशा पाण्यावर तो तेथे वनस्पती फुलवतो आणि तेथील प्राणी जगवतो. वाळवंटातही जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कार आहे. लेखक वसंत शिरवाडकर आपल्याला सांगतात की वाळवंटी प्रदेश म्हणजे काय, तर वाळवंटी प्रदेश म्हणजेच आपण ज्याला म्हणतो डेझर्ट लँड, जिथे ठणठणीत कोरडेपणा असतो म्हणजे मोठ्या प्रमाणात ड्रायनेस असतं. पाण्याचे दुर्भिक्ष म्हणजे पाण्याची कमतरता किंवा ज्याला आपण पाण्याचा दुष्काळ म्हणतो. आणि त्याचबरोबर रेताड जमीन म्हणजे सँडी सॉइल. अशा पद्धतीने या तीनही गोष्टी एकत्र आलेल्या असल्यामुळे तेथील जीवन कसं फुलणार हा प्रश्न आपल्याला पडतो. पण लेखक पुढे असे म्हणतात की निसर्ग हा मोठा जादूगार आहे. वाळवंटी प्रदेशातही खास तेथील अशी जीवसृष्टी आहे जिथे वनस्पती आहेत, त्या वनस्पतींवर जगणारे असे प्राणी देखील आहेत. आणि पाण्याखेरीज वनस्पती आणि प्राणी जगू शकत नाही हे जरी खरी असलं तरी देखील वाळवंटी प्रदेशात थोड्या बहुत प्रमाणात पाण्याची उपलब्धता असते किंवा पाणी मिळते. आणि निसर्गाची बहादुरी म्हणजेच निसर्गाचा असा पराक्रम आहे की या थोड्याशा पाण्यावर देखील तेथील वनस्पती फुलतात आणि तेथील प्राणी देखील जगतात. खरोखर हा निसर्गाचा एक मोठा चमत्कार आहे जो पृथ्वीवरती आपल्याला पाहायला मिळतो. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो.
कधी तर 2-2, 3-3 वर्ष पावसाचा ठिकाणा नसतो. अवर्षणाच्या या प्रदीर्घ काळात हा प्रदेश अतिशय वैराण व वृक्ष दिसतो. तेथे जी काही झाडे व झुडपे असतील त्यावर त्या काळात एकही पान असत नाही. जीवन सुकून सुकून निष्प्राण झाल्यासारखे वाटते. पुढे लेखक आपल्याला म्हणतात की वाळवंटी प्रदेशामध्ये पाऊस पडतो, पण तो एकदाच पडतो. कधीकधी तो 2-2 वर्ष 3-3 वर्ष पाऊस पडतच नाही. आणि मग अवर्षणाच्या म्हणजे या दुष्काळाच्या अशा परिस्थितीमध्ये प्रदीर्घ काळ म्हणजे खूप काळ हा तो प्रदेश अतिशय वैराण, भक्कास आणि वृक्ष म्हणजे कोरडा दिसतो. तेथे जे काय झाडे व झुडपे जी काही असतील ती त्या काळामध्ये आपल्याला त्या झाडाझुडपांवर एकही पान आपल्याला दिसून येत नाही. आणि जीवन सुकून सुकून निष्प्राण झाल्यासारखे वाटते. निष्प्राण म्हणजे मृत झाल्यासारखे, मेल्यासारखे आपल्याला वाटते. तर लेखक आपल्याला म्हणतात की वाळवंटी प्रदेशामध्ये जो पाऊस पडतो तो फार कमी प्रमाणात असतो. कधी 2 वर्ष पडत नाही, कधी 3-3 वर्ष पडत नाही. आणि त्यामुळे अवर्षणाचा काळ निर्माण होतो. दुष्काळाच्या काळाला आपल्याला फेस करावं लागतं. आणि अशा या अवर्षणाच्या काळामधला जो प्रदेश आहे तो अतिशय वैराण म्हणजे भक्कास कोरडा आणि वृक्ष म्हणजे ड्राय कोरडा असा दिसून येतो. आणि त्यावेळेस वनस्पतींवरती म्हणजे झाडे झुडपे यांच्यावरती एकही पान आपल्याला दिसत नाही. आणि सुकून सुकून निष्प्राण म्हणजे मृत झाल्यासारखं आपल्याला ती झाडं त्या वनस्पती दिसून येतात. मग एक दिवस पाऊस पडतो आणि एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे झाडाझुडपांना पालवी फुटते आणि जमिनीत दीर्घकाळ सुप्त अवस्थेमध्ये पडून राहिलेल्या बियांमधून रोप वर येतात. पाहता पाहता या रोपांवर भरगच्च फुले फुलतात. इतके दिवस ओसाड पडलेल्या भूप्रदेश पानाफुलांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल रंगांनी एखाद्या बगीचेसारखा चित्रमय दिसू लागतो. कवींनी म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवन होते. पण हे वैभव पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकून राहते. लेखक पुढे म्हणतात की 2-2, 3-3 दिवस पाऊस पडत नाही, पण जेव्हा पाऊस पडतो, एक दिवस जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र एखादी जादू घडावी अशा पद्धतीने आपल्याला सर्व निसर्गाचं दृश्य दिसून येतं. झाडाझुडपांना पालवी फुटते. जमिनीमध्ये खूप काळापर्यंत सुप्त अवस्थेमध्ये म्हणजेच न हालचाल करता पडलेल्या ज्या काही बिया आहेत म्हणजेच जे काही सीड्स पडलेल्या आहेत त्यांचं रूपांतर रोपामध्ये होतं. आणि पाहता पाहता या रोपांवर भरगच्च फुले फुलतात. इतके दिवस ओसाड भक्कास पडलेला जो भूप्रदेश आहे तो आता पानाफुलांनी हिरवा, पिवळा, लाल रंगांनी अतिशय चित्रमय वाटू लागतो. एखाद्या बगीचेसारखा दिसतो. आणि मग कवींनी म्हटल्याप्रमाणे मरुभूमीचे नंदनवन होते. म्हणजे अगदी मृत अवस्थेत जी आपल्याला सृष्टी वाटत होती, जे वनस्पती आपल्याला वाटत होत्या त्या आता नंदनवनासारख्या म्हणजे स्वर्गासारख्या सुंदर अशा वाटू लागतात. पण हे वैभव पहाटे पडलेल्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकून राहते. म्हणजेच अतिशय थोड्या काळापर्यंतच आपल्याला ही सृष्टी फुललेली दिसते. लवकरच पुन्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागतो. हवा तापलेल्या तव्यासारखी गरम होते आणि पाने, फुले, गवत करपून जाऊन जमिनीत त्यांचा भुगा होऊन पडतो. वाळवंटाचे ओसाड भक्कास जीवन पुन्हा सुरू होते. पण एक गोष्ट होते, रोपांना आलेल्या बिया मातीत पडतात. त्या पुढील वर्षाचा
पाऊस येईपर्यंत जीव धरून मातीत मिसळून राहतात. पुढे लेखक आपल्याला म्हणतात की सकाळी पडलेल्या स्वप्नाप्रमाणे सर्व सृष्टी सजलेली दिसते, सुंदर दिसते आणि काही क्षणातच दुसरं दृश्य आपल्या समोर येतं. आता मात्र पुन्हा सूर्य आकाशातून आग ओकू लागला होता. म्हणजे प्रचंड प्रमाणात उष्णता, सूर्याच्या किरणांचा तप्तपणा जाणवू लागत होता. हवा तापलेल्या तव्याप्रमाणे अतिशय उष्ण गरम भासत होती आणि ज्या वनस्पतींना पानं, फुलं आलेली होती, अशी पाने, फुले, गवत आता करपून जाऊन जमिनीवर त्याचा भुगा होऊन पडला होता. करपणे म्हणजे कोळपून निघणे, जळणे आणि भुगा म्हणजे पूड. इतक्या मोठ्या प्रमाणात ते सुकून गेले होते की आता त्यांचा भुगा जमिनीवरती पडला होता. वाळवंटाचे ओसाड आणि भक्कास जीवन पुन्हा एकदा सुरू झाले होते. पण एक गोष्ट तिथे घडली होती, ती म्हणजे रोपांना आलेल्या ज्या बिया आहेत त्या मातीत पडलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्या पुढील पावसाच्या ची वाट पाहत जीव धरून मातीत मिसळून राहिलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा मिसळून राहतात. पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपला, कोरडा हंगाम आला की बियांच्या रूपाने मातीत पडून राहायचे. हा जो वर्णन केलेला वनस्पतींचा प्रकार आहे तो आवर्षण टाळणारा आहे. वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतींचा आणखी एक प्रकार आहे, तो आवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जे काही पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत राहतात. आवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या या वनस्पतींमध्ये सर्वात महत्त्वाचं कॅक्टर्सची तुम्हाला ओळख करून द्यायला नको. कॅक्टर्स आता आपल्या दिवाणखान्यात येऊन पोहोचला आहे. कॅक्टर्स बागेत तर लावतातच, पण मनी प्लांट प्रमाणे कॅक्टर्सच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरातून दिसतात. पुढे लेखक आपल्याला म्हणतात की या ज्या बिया आहेत त्या बिया काय करतात तर पाऊस पडला की उगवतात आणि पाऊस संपला की पुन्हा एकदा त्या जमिनीमध्ये पडून घेतात आणि पावसाची वाट पाहतात. पुन्हा पाऊस आला की पुन्हा त्या उगवतात. पाऊस गेला की पुन्हा एकदा कोरडा हंगाम चालू झाला की त्या जमिनीमध्ये पडून राहतात. हा जो वनस्पतींचा प्रकार आहे याला आवर्षण टाळणाऱ्या वनस्पती असे म्हणतात. म्हणजेच इथे लेखकाने आपल्याला 2 वनस्पतींचे प्रकार सांगितलेले आहेत. या वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणाऱ्या 2 वनस्पती आहेत, वनस्पतींचे प्रकार आहेत. एक आहे आवर्षण टाळणारा आणि दुसरा आवर्षणाचा प्रतिकार करणारा. आवर्षण म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुष्काळ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा प्रकार आहे आवर्षणाचा प्रतिकार करणारा, या वनस्पती पाऊस पडतो तेव्हा जे काही पाणी मिळवता येईल ते स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि कोरडा हंगाम सुरू झाला की अगदी मंद गतीने, अगदी स्लोली त्या स्वतःची ग्रोथ करतात किंवा स्वतः त्या वाढू लागतात. आवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या वनस्पतींमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कॅक्टर्स, ज्याला आपण मराठीमध्ये निवडुंग असे म्हणतो. आता हा जो कॅक्टर्स आहे, हा कॅक्टर्स आपल्या सर्वांना माहितीचा आहे. आपण सर्व त्या कॅक्टर्सला ओळखतो. कॅक्टर्स तर आता आपल्या दिवाणखान्यापर्यंत म्हणजे हॉलपर्यंत येऊन पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कॅक्टर्स बागेत तर लावतातच, पण मनी प्लांटप्रमाणे आता शोभेच्या कुंड्या देखील अनेक घरांमध्ये दिसून येतात. अगदी थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना दाखविण्यासाठी निसर्गाने जणू काही कॅक्टसची पैदास केली आहे. वाळवंटी प्रदेशाचा कॅक्टस हा अगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत. सग्वारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा. तो 50 फूटपर्यंत वाढतो. म्हणजे कॅक्टस राक्षस असतो.
त्याची वाढ इतकी मंद असते की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्ष जगतो. म्हणजे आज उभे असलेले काही सगवारू कॅक्टस दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासूनचे आहेत. तसेच सगवारूची 50 वर्षात 3 फूट वाढ होते. या हिशोबाने एक माणूस त्याच्या सबंध आयुष्यात सगवारू कॅक्टस फार फार तर त्याच्या कमरेच्या थोडासा वरपर्यंत वाढलेला पाहिल. सगवारू कॅक्टस हा असा राक्षस तर काही कॅक्टस तुमच्या हाताच्या अंगठ्याच्या पेरा इतकेच चिमुकले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने लेखकाने या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सगवारू कॅक्टस आणि आणखी एक कॅक्टस आहे ज्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेली आहे. ते म्हणतात की अगदी थोड्याशा पाण्यावरती कशा पद्धतीने वाढावे याचा उत्तम नमुना जर असेल तर कॅक्टस आहे. वाळवंटी प्रदेशात कॅक्टस हा प्रतिनिधीचं काम करतो त्या वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचं. कॅक्टसच्या अनेक जाती आहेत, त्यापैकी सगवारू कॅक्टस हा कॅक्टसचा राजा म्हटला जातो. आता असं का म्हणतात त्याचं कारण असं आहे की तो 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. म्हणजेच त्याची वाढ इतकी मंद असते की 50 वर्षात तो फक्त 3 फूट वाढतो आणि 200 वर्ष जगतो. म्हणजे आज उभे असलेले जे कॅक्टस आपण पाहू शकतो ते दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळापासूनचे आहेत. तसेच सगवारूची 50 वर्षात फक्त 3 फूट एवढीच वाढ होते. या हिशोबाने एक माणूस त्याच्या सबंध आयुष्यात सगवारू कॅक्टसला फार फार तर कमरेच्या थोड्याशा वरपर्यंत वाढलेला पाहू शकतो. आता सगवारू कॅक्टसला इथे राक्षस असं म्हटलेलं आहे कारण त्याची वाढ इतकी मंदगतीने होत असते. तसंच काही कॅक्टस असे देखील आहेत की जे आपल्या हाताच्या अंगठ्याच्या पेरा इतकेच चिमुकले लहान असतात. कॅक्टसच्या झाडांनी अवर्षणाचा प्रतिकार करण्याची निरनिराळी तंत्र पैदा केलेली आहेत. त्यांची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी असते असे म्हटले तरी चालेल. काही कॅक्टस चेंडूच्या आकाराचे तर काही खांबाच्या आकाराचे. आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला उघडा पडू द्यायचा अशी कॅक्टसची धडपड असते. बहुतेक कॅक्टस घडीदार असतात. या घड्यांनी 2 गोष्टी साधतात. एक गोष्ट की घड्यांच्या आतला भाग कोरड्या गरम हवेपासून सुरक्षित राहतो आणि दुसरी अशी की या घड्यांचा पन्हाळीसारखा उपयोग होतो. जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी या पन्हाळीमधून खाली वाहून जाऊन थेट मुळांना मिळते. झाडांतले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात. म्हणून कॅक्टसच्या झाडाचे पान ही गोष्ट वर्जस करून टाकली आहे. कॅक्टसची रोप लहान असते तेव्हा त्याला 2-4 पाने छोटी छोटी पाने येतात तेवढीच. नंतर कॅक्टसचे झाड बिनपानाचे राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने लेखक आपल्याला इथे म्हणतात की कॅक्टसच्या झाडांनी अवर्षण म्हणजे दुष्काळाला प्रतिकार करणं, दुष्काळापासून स्वतःला वाचवण्याची वेगवेगळी तंत्र ते अवलंबत असतात किंवा निर्माण केलेली आहेत. त्यांची सर्व अंगरचना, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कशासाठी असतं किंवा वेगळ्या प्रकारच्या कशासाठी असतं तर स्वतःला कोरड्या हवेपासून आणि अवर्षणापासून कसं प्रोटेक्ट करता येईल अशा पद्धतीची त्यांची अंगरचना पाणी साठवून ठेवण्याची असते. काही कॅक्टस हे चेंडूच्या आकाराचे असतात तर काही खांबाच्या आकाराचे. तुमच्यासमोर स्क्रीनवरती मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅक्टसची चित्र दाखवलेली आहेत आणि त्यामध्ये खांबाच्या आकाराचं आणि चेंडूच्या आकाराचे दोन्ही प्रकारचे कॅक्टस तुम्हाला दिसून येतील. आपल्या अंगाचा कमीत कमी भाग कोरड्या हवेला उघडा पडू द्यायचा अशी त्यांची धडपड असते. म्हणजे जास्तीत जास्त आपला भाग
कोरड्या हवेच्या संपर्कात न येण्यासाठीचा त्यांचा काय असते, प्रयत्न असतो. बहुतेक कॅक्टस घडीदार असतात आणि या घड्यांनी दोन गोष्टी साध्य होतात. एक पहिली गोष्ट अशी की आतला भाग हा कोरड्या हवेपासून सुरक्षित राहतो, प्रोटेक्टेड राहतो. आणि दुसरी अशी की त्या घड्यांच्या या ज्या पन्हाळ्या असतात, आता पन्हाळ्या या शब्दाचा अर्थ होतो पाईप आपण म्हणू शकतो, जो पाईप कॅरी करतो वॉटरला, किंवा चॅनल आपण असं म्हणू शकतो, चॅनल म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने या घड्यांच्या साह्यानं जे पाणी आहे ते पाणी, पावसाचं पाणी हे थेट मुळांपर्यंत जाऊन पोहोचतं. आता पाऊस हा जेव्हा केव्हा पडेल तेव्हा ते पावसाचं पाणी या पन्हाळीमधून खाली वाहत जाऊन थेट मुळांपर्यंत पोहोचतं. झाडातले बरेचसे पाणी हे पान म्हणजे लीव्स ह्या काय करत असतात, तर बाष्पीभवनाच्या सहाय्याने गमावत असतात. मग कॅक्टस काय करतात, कॅक्टसच्या झाडाने पान हा प्रकार किंवा हा अवयवच काय केलाय, वर्ज्य करून टाकलेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे. कॅक्टसचे रोप जेव्हा लहान असते की नाही तेव्हा आपल्याला त्याला 2-4 पानं दिसतात, पण नंतर मात्र कॅक्टसचं पूर्ण झाड हे आपल्याला बिन पानाचं दिसून येतं. कॅक्टसच्या झाडात रसदार गर असतो, त्यामुळे प्राण्यांच्या धाडी पडण्याचा मोठा धोका, पण कॅक्टसच्या झाडाने यावरही बंदोबस्त केलेला आहे. अनेक कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. काय बिशाद आहे मग प्राण्यांची त्याला तोंड लावायची. कॅक्टसची ही सारी धडपड मिळेल तेवढे पाणी स्वतःकडे साठवून ठेवण्याकरता असते. हे पाणी त्यांना अर्थातच त्यांच्या मुळांमधून मिळते. थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी या मुळांची खास रचना असते. पाऊस पडतो तेव्हा सुद्धा उन्हाने भाजून निघालेली वाळवंटाची जमीन फार थोडं पाणी शोषून घेऊ शकते. या अडचणीवरही कॅक्टसच्या झाडाने मात केलेली आहे. कॅक्टस आपली मुळे लांब लांब पसरवते आणि भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातले पाणी शोषून घेते. सग्वारो कॅक्टसच्या मुळ्या यामुळेच 50 फूटपर्यंत लांब असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की कॅक्टसच्या झाडाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर घडीदार कॅक्टसची वैशिष्ट्य आपण पाहिली. आणि या कॅक्टसला पानं नसतात कारण त्याचं बाष्पीभवन होतं, पानांमुळे बाष्पीभवन होतं, म्हणून कॅक्टस पानाशिवाय म्हणजे पान वर्ज्य करून जगत असतात. पुढे लेखक असं म्हणतात की कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, गर म्हणजे गाभा, आणि रसदार म्हणजे रसाळ असा गर असतो, आणि हा गर खाण्यासाठी प्राणी त्याच्याकडे येऊ शकतात. आणि म्हणून प्राण्यांच्या धाडी पडण्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी या कॅक्टसच्या अंगावरती धारदार बोचणारे काटे असतात. तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला ते धारदार काटे दिसत असतील. मग काय बिशाद आहे प्राण्यांची त्याला तोंड लावण्याची. अगदी प्राणी अजिबात हिंमत करत नाही त्या कॅक्टसच्या आतला गर खाण्याची. तसंच हे जे कॅक्टस आहे ही सगळी धडपड कशासाठी करतात, तर फक्त पाणी स्वतःमध्ये साठवून ठेवण्यासाठी. आणि अर्थातच त्यांना हे पाणी मुळांपासून म्हणजे रूट्सपासून मिळतं, आणि थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी या मुळांची खास रचना असते. पाऊस पडतो तेव्हा सुद्धा उन्हाने भाजून टाकणारे जे वाळवंट आहे त्या वाळवंटात देखील जमीन फार थोडे पाणी शोषून घेऊ शकते. या अडचणीवरही त्यांनी मात केलेली आहे. कॅक्टस आपली मुळे लांब लांब पसरवते आणि थोड्या लांब लांब पसरवलेल्या मुळांपासून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातलं परिसरातलं पाणी ते शोषून घेतं. सग्वारो कॅक्टसच्या मुळ्या या 50 फुटापर्यंत पसरलेल्या असतात. कॅक्टस हे अमेरिका खंडातील झाड आहे. झाडासंबंधी आपल्या ज्या कल्पना असतात
त्यांचा कॅक्टसमध्ये संपूर्ण अभाव असतो. झाड म्हणजे बुंधा, बुंध्याच्या वर चौफेर फांद्या, फांद्याला डहाळ्या, डहाळ्यांना पाने असे झाडाचे डेरेदार रूप आपल्या दृष्टीसमोर असते. कॅक्टसमध्ये असे काहीही नाही. कॅक्टस म्हणजे वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला एक सरळ सोट खांब. कॅक्टसला फांद्या असतात, पण त्यासुद्धा या सरळसोट खांबासारख्या. सग्वारो कॅक्टस हा तर हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुलीसारख्या दिसतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लेखक म्हणतात की कॅक्टस हे अमेरिका खंडातील एक झाड आहे. आता झाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो एक मोठं झाड, त्याला फांद्या, त्याच्यानंतर त्याला मोठं खोडाला वेगवेगळ्या फांद्या, फांद्यांना डहाळ्या आणि डहाळ्यांना पानं, अशी एक कल्पना म्हणजे डेरेदार छान असं झाड आपल्या डोळ्यासमोर येतं, ज्याला भरपूर पानं आहेत, फांद्या आहेत, असं गोल छान असं झाड आपल्या डोळ्यासमोर येतं. पण कॅक्टसमध्ये मात्र या कोणत्याही गोष्टी आपल्याला दिसून येत नाही. कॅक्टस म्हणजे वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला एक सरळसोट खांब. सरळसोट म्हणजे काय तर एकदम सरळ. ओके. आणि असा खांब, पिलर असा आपल्याला कॅक्टस दिसून येतो. आता कॅक्टसला फांद्या नसतात का तर नाही, कॅक्टसला फांद्या असतात, पण त्या देखील कशा तर सरळ सोट म्हणजेच सरळ जाणाऱ्या, एकदम सरळ जाणाऱ्या त्या फांद्या खांबासारख्याच दिसतात. सग्वारो कॅक्टस हा तर हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा आपल्याला दिसून येतो, असं लेखक आपल्याला इथे सांगतात. कॅक्टसच्या सुमारे 1000 जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. एका कॅक्टसचे नाव आहे सायाळ कॅक्टस, कारण तो कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा दिसतो. दुसरा एक कॅक्टस अस्वलासारखा दिसतो, म्हणून त्याला अस्वल कॅक्टस असे म्हणतात. एक कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो, म्हणून त्याला पिंप कॅक्टस म्हणतात. सांबराच्या शिंगासारख्या दिसणाऱ्या कॅक्टसला सांबर शिंग कॅक्टस म्हणतात. कॅक्टसला सर्वसाधारणपणे पाने येत नाहीत. कॅक्टसला सर्वसाधारणपणे पाने येत नसली तरी काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारे फूल पुष्कळशी फुलांसारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याचा स्पर्श होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक आपल्याला म्हणतात की कॅक्टसचे 1000 जाती आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत, ज्यांच्या जाती किंवा त्यांचे आकार चित्रविचित्र आहे. यामध्ये एक असं नाव आहे सायाळ कॅक्टस. कारण तर त्याला सायाळ नाव का पडलं, कारण कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा तो असतो. आता कुंपण म्हणजे फाटक, बरोबर, त्याच्या आश्रयाने तो राहत असतो, म्हणून त्याला सायाळ कॅक्टस असे म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे अस्वल कॅक्टस, ज्याचा आकार अस्वलासारखा असतो किंवा तो अस्वलासारखा दिसतो, म्हणून त्याला अस्वल कॅक्टस असे म्हणतात. एक कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो, म्हणून त्याला पिंप कॅक्टस असे म्हणतात. आणि सांबाराच्या शिंगासारखा एक कॅक्टस असतो, म्हणून त्याला सांबर शिंग कॅक्टस असे म्हणतात. सांबर ही हरणाची एक जात आहे ज्याला शिंग असतात. त्यासारख्या त्याच्या शिंगांसारखा दिसणाऱ्या कॅक्टसला सांबर शिंग कॅक्टस असे म्हणतात. कॅक्टसला सर्वसाधारणपणे पाने येत नसली तरी काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येताना दिसतात. बघा, सग्वारो कॅक्टसला शेंड्याला म्हणजे वरच्या बाजूला येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. गेंदेदार म्हणजे टपोरी, चेंडूसारखी गोल आकाराची ते असतात. बघा, तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे. त्यामुळे
काही काळ का होईना बिचारा ओसाड पडलेला हा जो वाळवंट आहे, या फुलांमुळे, या फुललेल्या फुलांमुळे त्याला सौंदर्याचा स्पर्श होतो. अमेरिकेतले रेड इंडियन लोक पूर्वीच्या काळी सग्वारो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करून घेत असत. आवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्यातील पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पित. सग्वारो कॅक्टसला फळे येतात, त्यामधला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो. रेड इंडियन लोक ही फळे चवीने खातात. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हेही एक खाद्य असते. वर पिंप कॅक्टसचा उल्लेख केलेला आहे, त्याचा उपयोग वाळवंटातून प्रवास करणारे लोक तहान भागवण्यासाठी करत असत. मात्र त्याचे पाणी काढणे फार जिकरीचे काम आहे. या कॅक्टसला फार काटे असतात, ते आधीच तोडून काढावे लागतात. नंतर कॅक्टसचे घट्ट साल सोलून त्याचा गर काढायचा आणि तो वेचून त्याचे पाणी काढायचे. पाणी मिळणार ते अर्धा किंवा पाव वाटी आणि त्याची चवसुद्धा अतिशय तुरट. तहानेने व्याकुळ झालेला प्रवासी अगदी निरुपाय झाला तरच हा खटाटोप करी. तर विद्यार्थी मित्रांनो, रेड इंडियन लोक, आता रेड इंडियन म्हणजे काय, तर अमेरिकेतील मूळ प्रवासी. जसं आपण या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये अभ्यासलं की मूळची कॅक्टस ही वनस्पती अमेरिकेची, तर हे रेड इंडियन लोक सग्वारो कॅक्टसचा अनेक प्रकारे उपयोग करून घेतात. आवर्षणाच्या काळामध्ये, दुष्काळाच्या काळामध्ये या कॅक्टसचा उपयोग पाणी काढण्यासाठी करत असतात. तहान आणि त्या पाण्यापासून ते स्वतःची ताण भागवत असतात. सग्वारो कॅक्टसला फळे येतात आणि त्यातला जो गर आहे तो कलिंगडाच्या गरासारखा असतो. रेड इंडियन लोक ही फळे चवीने खातात आणि फळाच्या गरात साखर टाकून मोरावळ्यासारखा टिकवतात. आता मोरावळा हा काय प्रकार आहे, तर साखरेचा पाक आणि आवळा यांच्या मिश्रणाने केलेला गोड पदार्थ. तर रेड इंडियन लोक अशाच पद्धतीने या कॅक्टसच्या फळांपासून मिळालेल्या जी फळं आहेत त्या फळांमध्ये साखर टाकून मोरावळ्यासारखा तो टिकवून ठेवतात आणि हा खाद्यपदार्थ त्यांचा आहे. पिंप कॅक्टसचा उल्लेख आपण केलेला आहे वरती. मात्र हा जो पिंप कॅक्टस आहे, या पिंप कॅक्टसचा उपयोग वाळवंटातून प्रवास करणारे लोक तहान भागवण्यासाठी करतात. मात्र त्यातील पाणी काढणं हे फार जिकरीचं, कठीण, कष्टाचं काम आहे. कारण या कॅक्टसला फार मोठे मोठे काटे असतात आणि ते पहिले तोडावे लागतात. त्यानंतर त्यामध्ये जी घट्ट साल असते ती सोलावी लागते, त्याचा गर काढावा लागतो आणि तो वेचून त्याचे पाणी काढायचे. पाणी मिळणार, पण ते पण कसं मिळतं, तर अर्धा किंवा पाव वाटी. आणि त्या पाण्याची चव देखील अतिशय तुरट असते. जशी आवळ्याची चव असते तशी अतिशय तुरट चव असते. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेला एखादा प्रवासी की त्याच्यासमोर दुसरा काही उपायच नाही आहे, तो निरुपाय झालेला आहे, तेव्हाच फक्त तो इतकी खटाटोप किंवा इतका उद्योग करून पाणी मिळवण्याचं काम करत असतो. सायाळ कॅक्टसची फळे मात्र स्ट्रॉबेरीसारखी चवीला मधुर असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात, त्याचं खास कारण आहे. ओल्या प्रदेशातही काटेरी झाडे जनावरांनी ओरबडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचायत नसल्याने ते पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे झाडे एकदा गेली की गेली. यासाठी या प्रदेशातल्या झाडांनी काट्याची शस्त्रे परजवून स्वरक्षणाची खबरदारी घेतली आहे. लेखक सर्वात शेवटी आपल्याला सांगतात की सायाळ हा जो कॅक्टसचा प्रकार आहे याची फळे स्ट्रॉबेरीसारखी मधुर लागतात, गोड लागतात आणि या वाळवंटी प्रदेशामध्ये बहुतेक झाडांना काटे आपल्याला दिसून येतात. याचं खास कारण असं आहे की ओल्या प्रदेशात जर आपण बघितलं तर काटेरी झाडे जनावरांनी ओरबडून खाल्ली तर ती
पुन्हा एकदा उगवतात, म्हणजे तिथे पाण्याची पंचायत नसल्यामुळे ती पुन्हा लवकर उगवून येतात. पण वाळवंटी प्रदेशात मात्र ते शक्य नाही आहे, कारण पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे एखादं झाड जर गेलं तर ते पुन्हा उगवत नाही. आणि यासाठी या प्रदेशातल्या झाडांनी काट्यांची शस्त्रे परजवून स्वरक्षणाची खबरदारी घेतली आहे. शस्त्रे परजवणे म्हणजे हत्यार बाळगणे. काटे हे स्वतःचे हत्यार बाळगून ते जिवंत आहेत आणि स्वरक्षणाची, स्वतःचं रक्षण करण्याची, सेल्फ प्रोटेक्शन ते करत असतात आणि याची खबरदारी घेऊन ते जिवंत राहत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वाळवंटी प्रदेशाला मरुभूमी असं म्हटले आहे. याचं कारण असं आहे, मरुभूमी म्हणजे जीवन संपवणारी भूमी असं त्याला म्हणतात. परंतु कधी काळी या वाळवंटी प्रदेशामध्ये पाऊस आलाच तर वनस्पती त्याचा वापर कसा करतात हे आपण पाहिलं. त्याचबरोबर पाऊस आला की उगवायचं आणि पाऊस संपला की बियांच्या स्वरूपामध्ये जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये पडायचं. या वनस्पती देखील आपण पाहिल्या. त्याचबरोबर आवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या कॅक्टस सारख्या वनस्पती देखील आपण पाहिल्या. आता कॅक्टस हा या वनस्पती हा काय करतो तर पाऊस पडतो तेव्हा पाणी मिळवतो, जेवढं स्वतःकडे साठवता येईल तेवढं पाणी तो स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामामध्ये मंद गतीने तो वाढायला सुरुवात करतो. त्यामुळे थोड्याशा पाण्यावर कसं वाढायचं याचा नमुना म्हणजे कॅक्टस. आपण याचाही अभ्यास या पाठामध्ये केला. त्याचबरोबर सग्वारो कॅक्टसची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. त्याचबरोबर सायाळ कॅक्टसची फळे कशा पद्धतीची असतात हे देखील आपण अभ्यासलं. आणि अस्वल कॅक्टसला अस्वल कॅक्टस असे का म्हणतात, पिंप कॅक्टस म्हणजे काय, सांबर शिंग कॅक्टस कशा पद्धतीचे असतात, त्याचबरोबर पिंप कॅक्टसचा उपयोग कशा पद्धतीने तहान भागवण्यासाठी आपण करतो, म्हणजेच आपण कॅक्टसचे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्याचबरोबर त्यांना फुलं कशा पद्धतीने येतात, फळं कोणत्या पद्धतीचे असतात आणि हे कॅक्टस कशा पद्धतीने जगतात, या सगळ्याची माहिती आपण या पाठामध्ये अभ्यासली. लेखकाने अतिशय छान पद्धतीने आपल्याला कॅक्टस या वनस्पतीविषयी माहिती दिलेली आहे. आशा आहे तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. धन्यवाद.